नमस्कार मित्रांनो, मी विराज. मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मालवण शहरापासून अवघ्या 10 मिनिट अंतरावर असणाऱ्या ओझर येथील प्रसिद्ध अशा ब्रह्मानंद स्वामींच्या समाधी स्थळाला भेट द्यायला जाणार आहोत. शांत आणि निसर्गरम्य अशा या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. तसेच या ठिकाणी एक शिवकालीन गुहा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ह्या गुहेचा भुयारी मार्ग हा थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बाहेर पडतो असं म्हटले जाते. तर जास्त वेळ न घेता आपण थेट या ठिकाणाला भेट देऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हा आहे मालवण देवगड रत्नागिरी मार्ग आणि मालवणवरून साधारण 10 मिनिटांच्या अंतरावरती या ठिकाणी ओझर येथे श्री ब्रह्मानंद स्वामींचे समाधी स्थळ लागते. समोर आहे तो ओझर डिटा आणि या ओझर डिट्याला लागूनच डाव्या हाताला श्री ब्रह्मानंद स्वामींचे हे समाधी स्थळ आहे. इथून आपण पाहू शकता जो उजव्या हाताला रस्ता गेलाय तो मालवणला गेलाय आणि या ठिकाणी डाव्या हाताला जो रस्ता गेलाय तो देवगड साईडला रस्ता जातो. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी. आतमध्ये प्रवेश करताना या काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, तर या सूचना पाहूनच आतमध्ये प्रवेश करा. आपण आता आतमध्ये प्रवेश करूया. आपण इथून आतमध्ये प्रवेश करूया आणि आपण बघू शकता पावसाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण परिसर फुला झाडांनी नटलेला दिसतोय. सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला. पायऱ्या उतरतानाच डाव्या हातीला एक छोटेसे मारुती मंदिर आहे. तर श्री मारुती रायाचे दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, थोडं पुढे गेल्यानंतर हे एक तळी लागते आणि पावसाचे दिवस असल्यामुळे ही तळी संपूर्ण भरलेली आहे. आपण जर इकडे आलात तर कृपया तळ्यामध्ये पाय बुडवू नकात. संपूर्ण तळ्यामधील पाणी हे स्वच्छ आहे. तर आपण पाहू शकता इथे काही सूचना केलेल्या आहेत की थेट तळ्यामध्ये हातपाय धुवू नकात आणि अजून काही सूचना केलेल्या आहेत, तर ते आपण पाळायच्या आहेत इथे आल्यावर. या पायऱ्या चढून आता आपण वरती जाऊया. मोठ्या तळ्याला लागून अजून एक हे छोटं तळं आहे आणि ह्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. तर तिथे सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत, तर त्या आपण पाळायच्या आहेत. तर मित्रांनो, आपण जो समोर मंडप पाहत आहे तिथे महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. तर मित्रांनो, ही आहे श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी. आपण श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊया. या ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीस्थळी दरवर्षी गुरुपौर्णिमा तसेच ब्रह्मानंद स्वामींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात. तर मित्रांनो, ही आहे ऐतिहासिक शिवकालीन गुहा आणि असं म्हटलं जातं की या गुहेचा भुयारी मार्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बाहेर पडतो.
मित्रांनो, तुम्हाला जर हे ठिकाण आवडलं असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासहित. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.